घे डफावर ताप तुंबल्याचा, डफावर ताप तुंबल्याचा, डफावर ताप तुंबल्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूंचं गातो गुणगान जी जी जी. शिवप्रभूंचं गाणं गुणगान जी, शिवप्रभूंचं गाणं गुणगान जी. या महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे संत महंतांची, योग्यांची आणि महात्म्यांची. आणि अशा महाराष्ट्रामध्ये जगत असताना आपल्यावर सर्वात मोठा परिणाम व्हायला पाहिजे तो आपल्या राजांच्या विचारांचा. आपण आज इतिहास विसरलो म्हणून आपण पुन्हा गुलामगिरीमध्ये जातो की काय? ही परिस्थिती आजच्या या महाराष्ट्राची होऊन ठेपली. म्हणून इतिहासामधून आपण काय घ्यायचं तर जगण्याची प्रेरणा आणि भविष्याची दिशा घ्यायची, हे आपल्याला इतिहास देत असतो. आजचा पोवाडा तुमच्या समोर कमी वेळात सादर करणार आहे, कारण की बरेच कार्यक्रम आपल्याला ऐकायचे आहेत. शिवजन्माचा पोवाडा. या शिवजन्मापूर्वी या महाराष्ट्राची परिस्थिती कशी होती म्हणाल? अहो, या महाराष्ट्रामध्ये 10-12 वर्ष पाऊस पडू नये आणि दुष्काळ पडावा. हिरव्यागार अशा झाडांनी आपला रंग सोडून द्यावा. उन्हाळ पडलेल्या माळरानावरती भयानक अशा उन्हाने तापलेल्या लाही लाही करणाऱ्या त्या खडकावरती कुठून तरी एक पाण्याचा थेंब पडावा आणि त्यातून सुंदर अशा एका पिंपळाच्या वृक्षाने कोंब फोडावा. अशा पद्धतीची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये झाली. ज्यावेळी शिवछत्रपतींचा जन्म झाला त्यावेळेची परिस्थिती कशी होती म्हणाल? शाहीर वर्णन करतात, शेख अमर शाहीर वर्णन करतात. ये रात्री सह्यागिरी हसला, झाला उमगेना मानवाला, झाला उमगेना मानवाला, झाला उमगेना मानवाला. रात्रीच्या गडद अंधाराला, रात्रीच्या गडद अंधाराला, रात्रीच्या गडद अंधाराला. बघा काय परिस्थिती होती. हे रात्री सह्यागिरी हसलेला आहे, हसताना दिसला आणि आनंद त्याला कसा हे मानवाच्या लक्षात येईना. अहो, तुम्ही आम्ही आनंद व्यक्त करतो, डीजे लावून नाचवतो, याच्या अर्थावर नाही. त्या दिवशी त्या शिवनेरीवरची माती थया थया नाचत होती बघा. ये रात्री सह्यागिरी हसला, हसताना दिसला आनंद त्याला कसला. झाला उमगेना मानवा, झाला उमगेना मानवाला, झाला उमगेना मानवाला. रात्रीच्या गडद अंधाराला, रात्रीच्या गडद अंधाराला, रात्रीच्या गडद अंधाराला. चूर्ण सूर्योदय कसा झाला, चिरून सूर्योदय कसा झाला, चिरून सूर्योदय कसा झाला. अरबी दर्याचा चेहरा फुलला, पानावर वृक्ष डुलला, आंब्याच्या डोलीत सोया घडला, सूर मंजूळ ध्यान करला, पोपटांचा थवा कात उडला. हे सगळं या महाराष्ट्रामध्ये घडून लागलं. अगदी चैतन्याने हा महाराष्ट्र नाचू लागला. त्या शिवनेरी गडावरती काहीतरी वेगळं चैतन्य त्या रात्री चमकत होतं आणि मानवाच्या लक्षात येईना आणि अखेर मानवाला बोध झाला. तो कोणता म्हणाल? 19 फेब्रुवारी 1630 आणि मानवाला बोध झाला. सूर्य नव्हता शुभ जन्मले, सूर्य नव्हता शुभ जन्मले, सूर्य नव्हता शुभ जन्मले, विश्व आनंदले गाऊ लागले. चराचर होऊन शोभाचे भान, चराचर होऊन शोभाचे भान, चराचर होऊन शोभाचे भान. आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट, आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट, आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट. काढली शाहिरान त्यातूनच वाट, काढली शाहिरान त्यातूनच वाट, काढली शाहिरान त्यातूनच वाट. अमर शाहीर शिवबाचा भाट, पोवडाचा थाट ध्यान गौराचे. अमराजे हो चिरकालिराजी, अमराजे हो चिरकालिराजी, अमराजे हो चिरकालिराजी. आणि अशा पद्धतीने या महाराष्ट्र
जगाची नवी दिशा मिळाली आणि ते कारण होतं की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा नवे नवे या ब्रह्मांडाचा उद्धार करी. आपला जर आपण धर्म बघितला तर जे जे काम देवाला जमले नाही ते काम देवीने करून दाखवले. हा आपला इतिहास आहे. आणि एका माऊलीला प्रश्न पडला होता या महाराष्ट्राला गुलामगिरीतून कोण मुक्त करेल. आणि त्या माऊलीनं आपल्या लेकराला असं घडवलं की कितीतरी वर्ष उलटून गेली आणि अजून कितीतरी जातील. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती संपणार नाही दादांनो. आणि हे सगळं असतं पेरालं त्याचं पीक येतं, पेरालं त्याचं पीक येतं. नवं काय त्याचं काठीरित शहाजीनं पराक्रम केला, शहाजीनं पराक्रम केला, शहाजीनं पराक्रम केला. जिजाऊनं पराक्रम पेरला, जिजाऊनं पराक्रम केला, जिजाऊनं पराक्रम केला. सर्जा शिवबा अवतरला हरजी. जुनी म्हण आहे जे पेरलं तेच उगवतं. गहू पेरला तर गहूच उगवणार, बाजरी पेरली तर बाजरीच उगवणार. आणि बर्गर पेरला तर बोला 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 शहरातली मंडळी आहे. आहा, जर बाजरी पेरली तर बाजरीच उगवणार, ज्वारी पेरली तर ज्वारीच उगवणार दादांनो. म्हणून पेरालं तेच पीक येतं, नवं काय त्याचं काठीरित शहाजीनं पराक्रम पेरला, शहाजीनं पराक्रम केला, शहाजीनं पराक्रम केला. जिजाऊने पराक्रम केला, जिजाऊने पराक्रम केला, जिजाऊने पराक्रम केला. सर्जा शिवबा अवतरला हरजी. शिक्षण घेऊ लागले. जसं आपण ऐकतो श्रीकृष्णाच्या कथा, प्रभू रामांच्या कथा, हा इतिहास डोळ्यासमोर ठेवून रावसाहेबांनी शिवाजी राजांना घडवणं सुरू केलेलं आहे. एक एक कला महाराजांना त्या ठिकाणी देण्यात येत आहे. तलवारबाजी असेल, दांडपट्टा चालवला असेल, घोडस्वारी असेल, एक एक गोष्ट महाराजांना बाळकडून पाजण्यात येत आहे. आणि असं करत असताना महाराजांनी खेळता खेळता सवंगडी गोळा केले. एक से बडकर एक मावळा. ते मावळा कसं होते म्हणाल, कसे कसे ते मर्द मावळे सच्चे. शिवबता शब्द जीवती प्राण, शिवबता शब्द जीवती प्राण, शिवबता शब्द जीवती प्राण. ओ साधे मावळे नव्हते. अरे सकाळी उठायचे, रंगणात जायचे आणि दुश्मनाची भिडायचे, जिंकून परत यायचे. असे मावळे होते, सच्चे होते. सगळ्यात महत्वाचं सच्चे होते. एखादा कमकुवत जरी असला पण इमानदार होता. आणि आज आपल्याला सगळ्यात मोठा धोका आहे तो आपल्या साथीदारापासून आहे. जर आपला साथीदार चांगला नसेल तर आपली कमकुवत बाजू आपल्या साथीदाराला माहिती असते. आणि जर ती कमकुवत बाजू दुश्मनाला कळाली ना दादा तर आपला शेवट आहे. आणि राजांनी जी मावळी गोळा केली ना, आणि ती जीवाला जीव देणारी माणसं होती. मरणाची स्पर्धा करणारी होती. स्वतःच्या मुलाचं लग्न मागे ठेवील पण आधी मी मोहिमेवरती जाईल आणि तो कोंढाणा या स्वराज्यामध्ये परत घेईल. ही ताकद त्या काळच्या मावळ्यांची होती. एक एक मावळा जर आपण बघितला, लाख मेला तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे हे सांगणारे बाजी प्रभू देशपांडे. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायवाचं हे सांगणारे तानाजी मालुसरे असते. राजाचं रूप घेऊन सिद्धी जोहराच्या त्या शामियानेमध्ये जाऊन मृत्यूला आलिंगन देणारा शिवा काशीद असेल. ही एक एक मावळे होते. संताजी, धनाजी, मुरारबाजी, ही एक एक मावळी फार सुंदर होती. जीवाला जीव देणार होते दादा. म्हणून ते मर्द मावळे सच्चे नव्हते कुणी कच्चे सिंहाचे पंचे. शिवबता शब्द जीवकी प्राण, शिवबता शब्द
जीवती प्राण शिवमाता शब्द जीवती प्राण सुधर्मासाठी अर्पून प्राण राखती भगव्या झेंड्याचा मान जी राखती भगव्या झेंड्याचा मान जी राखती भगव्या झेंड्याचा मान ताकद आपल्यामध्ये आज दिसत नाही, कारण की आपल्यामध्ये एकी राहिलेली नाही. आणि जिथे एकी असते ना, हा आनंद आहे. सोसायटी करता जोरदार टाळी वाजवाय, जोरदार कारण की असा कार्यक्रम करायचा तर सोसायटीमध्ये एकी असली पाहिजे. माणसांची मन एकमेकांमध्ये गुंतलेली असली पाहिजे, आणि तरच हा कार्यक्रम होऊ शकतो. बरं, हे काही एकल्याचा नो, तुकाराम महाराज सांगतात, एकल्याचा नो हे खेळ म्हणून मेळ मेळविला. हे सगळं कसं असतं, जर जुळून आणायचं असेल तर प्रत्येकाचं मन सांभाळून हा कार्यक्रम करावा लागत असतो. एवढं सोपं नसतं. आयोजकांना माहिती असेल काय काय सहन करावं लागतं. जय जयकार महाराष्ट्राचा. जय जयकार महाराष्ट्राचा, जय जयकार महाराष्ट्राचा, शूर शिवबाचा, शंभू राजाचा, शंभू राजाचा. शौर्य चळचळले रोमा रोमा, शौर्य चळचळे रोमा रोमा, शौर्य चळचळे रोमा रोमा. हात मुद्रा तुम्हा करतो स्वामी, हातजी मुद्रा तुम्हा करतो स्वामी हातजी, मुद्रा तुम्हा करतो स्वामी हातजी, मुद्रा तुम्हा करतो स्वामी हातजी. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार मावळे, झाले तयार मावळे, झाले तयार. हर हर महादेव झाले गर्जना, झाले अमर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब की जय. आवाज थंड पडलाय. एकदा आवाज ऐकू बरं आपण सोसायटीचा. सगळे आले का नाही ते कळेल आपल्याला.